नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे अधिपरिचारिकेसाठी जे विद्यार्थी तयारी करत असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सिरीज चालू केलेली आहे तांत्रिक विषयाची. तर त्या सिरीजचा आज आपण दुसऱ्या क्रमांकाचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. तर भाग सुरू करण्या अगोदर सगळ्यात पहिलं नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी संकल्प नावाची बॅच जॉईन केली नसेल करून घ्या. आणि ती बॅच कुठून आणि कशा पद्धतीने जॉईन करायची ती व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. सो पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न. तर एडस, ओके, एडसशी संबंधित सर्वात सामान्य कर्करोग वगैरे कुठला आहे? तर लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला एडस असतं किंवा जो काही व्हायरस आहे किंवा एडस असलेल्या व्यक्तीला जो काही कर्करोगाचा प्रकार असतो त्याच्यामध्ये, तर त्याला कपोसी सार्कोमा नावाचा जो काही कर्करोग आहे, कॅन्सर, ओके, हा कॅन्सर त्या व्यक्तीमध्ये दिसून येतो किंवा हा आढळतो. ज्या व्यक्तीला एडस ऑलरेडी असतं तर त्याच्यामध्ये हा जो काही कॅन्सर दिसतो आणि हा कॅन्सर वगैरे कशामुळे वगैरे होतो, तर HHV8 हा त्याचा काय आहे, एक पद्धतीचा आपण त्याला काय म्हणतो, कारक घटक आहे, ओके, किंवा याचं ह्युमन हर्पीस व्हायरस म्हणतात त्याला, ओके, ह्युमन हर्पीस व्हायरस याच्यामुळं हा त्या ठिकाणी कॅन्सर वगैरे दिसून येतो. सो लक्षात ठेवा, नॉर्मल कॉन्सेप्ट असतात, काही तेवढं हार्ड नाही आहे. परत बघायला गेलं तर हॉजकिन लिम्फोमा, आता लिम्फोमा म्हटलं तर सगळ्यांना माहिती असेल की जी काही लसिका ग्रंथी असते ना, त्याला होणारा हा कॅन्सर आहे, सो लक्षात ठेवा. आणि परत इविंग सार्कोमा म्हटलं तर इविंगच्या बाबतीत हा स्पेशली करून जे लहान मुलं असतात, ओके, लहान मुले, तर त्यांच्या हाडांमध्ये दिसणारा हा काय आहे, एक कॅन्सरचा प्रकार आहे. सो सगळं नोट डाऊन करून घ्या. आणि परत जो काही हा स्मॉल सेल कार्सोमा, आता स्मॉल सेल जो काही फुफ्फुस आहे ना, फुफ्फुस, तर फुफ्फुसाशी निगडीत असलेला हा एक कॅन्सरचा प्रकार आहे किंवा फुफ्फुसाला होणारा हा कर्करोगाचा एक प्रकार वगैरे आहे. सो लक्ष ठेवा. आणि अजून एक सांगतो, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि ऑलरेडी टेस्टबद्दल तुम्हाला माहिती मी दिलेली आहे, फ्रीची टेस्ट आहे, त्याच पॅटर्नप्रमाणे तुमचा पेपर या ठिकाणी असतो, सो काळजीपूर्वक सोडून घ्या. फ्रीची टेस्ट त्या ठिकाणी आहे, बघा एक वेळा स्कोर वगैरे तपासा तुमचा. परत पुढं काय म्हटलंय, नमस्कार सगळ्यांना. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला संकल्प बॅच बद्दल माहिती मिळालेली असेल, तर त्या बॅच मध्ये नेमकं काय मिळणार आणि ती तुम्हाला कुठून जॉईन करता येणार आहेत याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या. आता बघा, सहसा जी काही ॲपची लिंक आहे ती ॲपची लिंक खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मनपा भरती प्लस DMER भरती नावाचं एक सेक्शन आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी काही संकल्प नावाची बॅच आहे ती या ठिकाणी जॉईन करायची आहे. आता ही संकल्प बॅच कुणाकुणांसाठी आहे, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका, ओके, त्यानंतर DHS, त्यानंतर DMER किंवा इतरत्र महाराष्ट्रातील कुठलीही तयारी जर तुम्ही करत असाल, जर तुमचं GNM आणि BSc नर्सिंगवर जर तयारी वगैरे करत असाल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संकल्प नावाची बॅच आहे. तर लक्षात ठेवा, आता या बॅच मध्ये नेमकं काय काय मिळणार, तर इथं तुम्ही एक बघू शकता, बॅच डेमो आहे, जे तुमचं शरीरशास्त्र आहे त्याची जे काही नोट्स आहेत त्याचा हे डेमो PDF आहे, ती पाहून घ्या, हे फ्री मध्ये आहे. त्यानंतर जो काही अभ्यासक्रम दिलाय महानगरपालिकेचा असो, त्यानंतर DMERचा असो, त्याच्यामध्ये DHSचा, हे सगळे याच्यामध्ये अपडेट वगैरे होत राहील, सो काळजी नका करू. परत बघायला गेलं, आता बघा, जे काही तुमचं नर्सिंगचं टेक्निकल आहे ते टेक्निकल अशा पद्धतीने सगळे आलेले प्रश्न येतील अशा संभाव्य प्रश्न काढून दिलेले आहेत, ते तर आहेतच, त्याच्यासोबत हे असं टॉपिक वाईज बनवून दिलेलं आहे. जसं की इथं मायक्रोबायोलॉजीची PDF पाहू शकता, हे सगळं ओरिजिनलच आहे, हेच तुम्हाला मिळणार आहे बरं. त्यामुळं जे काही तुम्ही तयारी वगैरे करणार असाल तर ती सर्व तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार आहे, ओके. हा एक सूक्ष्म जीवशास्त्राची आहे. त्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा तुमचा खूप मोठा भाग असल्यामुळं त्याच्या 3 भागामध्ये जवळपास 4000 MCQ तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर संसर्गजन्य आजार, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, गायनोकोलॉजिकलचे सुद्धा या ठिकाणी अपडेट झालेत.
सो जवळपास तुम्हाला 10,000 ते 15,000 MCQ या स्टडी मटेरियलमध्ये फक्त आणि फक्त नर्सिंगचे मिळणार आहेत. लक्षात ठेवा. ओके, तर हे गायनोकॉलॉजीची आहे, पाहून घ्या. आणि परत हा झाला टेक्निकलचा. नॉन टेक्निकलच्या बाबतीत बोलायला गेलं तर नॉन टेक्निकलमध्ये जो काही तुमचा सिलेबस आहे, जे काही प्रश्न वगैरे आलेले आहेत ते सर्व याच्यामध्ये ऍड केलेत. त्यानंतर झालेल्या काही प्रश्नपत्रिका आहेत ज्या की महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, त्यानंतर DMER चे सुद्धा पेपर याच्यामध्ये आपले अपलोड वगैरे झालेले आहेत. सो पाहून घ्या. परत टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये एक टेस्ट सिरीज वगैरे आहे आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऍज इट इज जसा तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे त्याच पद्धतीची ही टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे. ओके, सो इथं तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये आता इथं स्क्रीन फार मोठी आहे. ओके, त्यामुळे इथं विजिबल होत नाहीये. सो ऍपमध्ये तुम्ही गेलात, हे फ्री टेस्ट आहे. सो तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके, सामान्य ज्ञान आहेत, नर्सिंगचे आहेत, गणित बुद्धिमत्तेचे आहेत, त्यानंतर इंग्लिश ग्रामरचे आहेत. जो काही सेक्शन आहे त्या पद्धतीने इथं दिलेलं आहे तुमच्या पेपर पॅटर्ननुसार. सो वेळ न गमावता लवकरात लवकर सोडवा सगळ्यांनी. आणि ही सगळी जी काही टेस्ट आहे ती सध्याला पहिली टेस्ट फ्री आहे आणि त्यानंतर लाईव्ह लेक्चर वगैरे सुद्धा तुम्हाला इथून स्टार्ट वगैरे होणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. याची फी वगैरे जी आहे ती 799 सध्याला चालू आहे. त्याच्यामध्ये कुपन कोड वगैरे लाईव्ह लेक्चर मध्ये देत असतो, ते अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आणि काही डाऊट वगैरे असेल तर अवश्य मला कमेंटमध्ये विचारपूस करू शकता आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. की थायरॉइड संप्रेरकाच्या निर्मितीसाठी ओके खालीलपैकी कोणतं ॲमिनो ॲसिड वापरलं जातं? तर थायरॉइड संप्रेरकाच्या ज्या काही निर्मितीसाठी आहे तो कुठला संप्रेरक किंवा ॲमिनो ॲसिड वापरलं जातं अशा पद्धतीनं विचारलंय. तर लक्षात ठेवा, थायरॉइड संप्रेरकाच्या निर्मितीसाठी टायरोसिन नावाचं जे काही ॲमिनो ॲसिड आहे ते या ठिकाणी वापरलं जातं. ओके, आता थायरॉइड कुठलं संप्रेरक वगैरे तयार करतं? तर लक्षात ठेवा, एक थायरॉक्साईन आहे आणि एक T3 आणि T4 वगैरे म्हणतात त्याला. ओके, सो यांची नावं वगैरे कमेंट करून द्या ज्यांना कोणाला माहिती वगैरे असेल तर. तर हे दोन तयार करण्यासाठी जवळपास या टायरोसिनचा तर वापर करतेच, त्याच्यासोबत प्लस आयोडीनचा वापर सुद्धा या ठिकाणी करत असते. तर लक्षात ठेवा, या दोन घटकांचा वापर ही थायरॉइड ग्रंथी त्या ठिकाणी करत असते. बाकी बघायला गेलं तर हे जे काही आहेत जसं की अलाइन, ग्लायसिन आणि ग्लुटामाइन हे सर्व प्रथिने तयार करण्यासाठी वापरलं जातं. ओके, सो याच्याशी काहीही संबंध नाहीये. सो हे सामान्य ॲसिड्स वगैरे आहेत. परत बघा याच्यामध्ये की मानवाला कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमस्वरूपी रातआंधळेपणा येऊ शकतो? आंधळेपणा आहे ना, हां. तर जो काही ग्लुकोमा जर झालं असेल, ज्याला आपण काचबिंदू म्हणतो, याच्यामुळं त्या व्यक्तीला कायमस्वरूपी अंधत्व त्या ठिकाणी येतं. ओके, आणि हा जो काही काचबिंदू आहे तो स्पेशली करून त्याच्यामध्ये कुठली अशी इफेक्ट वगैरे होते? तर जी काही ऑप्टिक नर्व असते ना, ओके, ऑप्टिक नर्व, तर इला या ठिकाणी इजा होते आणि इला इजा झाल्यामुळं ते तुम्हाला कायमस्वरूपी आंधळेपण येऊ शकतं किंवा येतं. ओके, सो लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं कलर ब्लाइंड, याच्यामध्ये काय म्हटलं तर कलर ब्लाइंड हा एक त्याला आपण काय म्हणू शकतो, जेनेटिक टाईप रोग आहे. ओके, अनुवांशिक रोग वगैरे आहे. आणि कुठला प्रेसबायोपिया. तर प्रेसबायोपिया म्हणजेच काय, तर जे काही वय झालं समजा एखाद्या व्यक्तीचं, ओके, वय झाल्याने जे काही जवळचे वस्तू आहेत, ओके, जवळचे वस्तू स्पष्ट वगैरे दिसत नाहीत. ओके, जवळचे वस्तू स्पष्ट न दिसणे याला म्हणतात. सो लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर मोतीबिंदू, आता हा मोतीबिंदू कॉमन आजार आहे जो की याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला धुसर दिसतं. ओके, धुसर धुरळक त्या ठिकाणी दिसत असतं. सो हे काही कॉन्सेप्ट आहेत. सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. परत पुढं काय म्हटलंय आणि अजून एक सांगतो, जी काही संकल्प नावाची बॅच आहे त्या बॅचमध्ये एकच बॅच तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस मिळणार आहे. लक्षात ठेवा, लाईफ टाईम तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत तुमची ती त्या ठिकाणी बॅच अस्तित्वात असणार आहे. परत काय म्हटलंय,
रक्तातील डॅशचं प्रमाण वाढल्यानं मायोकार्डियल इन्फेक्शन नावाचा हा विकार वगैरे होतो. तर ज्या वेळेला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तामध्ये वाढतं त्यावेळेला मायोकार्डियल इन्फेक्शन, याला आपण MI सुद्धा म्हणतात. ओके, MI कशामुळे वगैरे होतो असाही शॉर्ट टर्मचा प्रश्न वगैरे तुम्हाला दिसून येतो. ओके, आता ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे म्हणतो, जर ते वाढलं तर ते हृदयाच्या धमन्यामध्ये साचतं. ओके, आणि त्याच्यामुळं एक पद्धतीनं हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतो. ओके, मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजेच हार्ट अटॅक, त्याचं काही दुसरं वेगळं अर्थ नका काढत बसू. हार्ट अटॅक त्यालाच मायोकार्डियल इन्फेक्शन सुद्धा म्हणतात. हे अशा पद्धतीनं आलटून पालटून विचारतात, त्याच्यामुळं लक्षात ठेवा. आता हिमोग्लोबिन काय करतं, तर रक्तातलं ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. आणि परत बघायला गेलं तर अल्ब्युमिन. ओके, तर अल्ब्युमिन काय करतं लक्षात ठेवा, तर जे काही पाण्यामध्ये, ओके, पाण्यामध्ये जे काही रक्तात पाण्याचं प्रमाण संतुलन ठेवतो. ओके, रक्तात पाणी मेंटेन करून ठेवण्याचं काम हे करतं. आणि बाकी बघायला गेलं तर बिलिरुबिन, जर याची जर वाढ एकदम अचानक वगैरे झाली तर तुम्हाला कावीळ वगैरे होतं. ओके, सो लक्षात ठेवा, हा बिलिरुबिन नावाचा जो काही घटक आहे तो तुमच्या कशाशी निगडीत आहे, तो स्पेशली करून कावीळीशी संबंधित असलेला हा आजार आहे. बिलिरुबिनचं प्रमाण वाढलं तर कावीळ त्या ठिकाणी होतं. परत मद्यपानामुळे कशाचा अभाव होतो, तर मद्यपानामुळे जे थायमिन, ओके, B1 नावाचं विटॅमिन असतं त्याची त्या ठिकाणी कमतरता वगैरे भासते. ओके, हां, आणि याच्या अभावामुळे, ओके, आता समजा हे थायमिनचा जर अभाव असेल तर तुम्हाला वेर्निके, ओके, वेर्निके, अजून त्याचं नाव कोर्सा, ओके, कोर्सा ऑलमोस्ट कॉफ नावाचा सिंड्रोम हा आजार तुम्हाला होतो. ओके, हे थोडंसं लक्षात ठेवा. एवढे डीप कॉन्सेप्ट आहेत जे मी लाईव्हमध्ये कव्हर करत असतो, त्यामुळे लाईव्ह सुद्धा करत जा. डेली 3 वाजता किंवा 2:15 पर्यंत मी त्या ठिकाणी लाईव्ह असतो. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. तर हा मेंदूचा विकार आहे. जर याची कमतरता असेल तर हा मेंदूचा विकार त्या ठिकाणी होतो. आणि याची कमतरता कशामुळे होतो, तर जो काही व्यक्ती मद्यपान जास्त करत असेल तर. ओके, हां, बाकी नियासिनच्या बाबतीत बोलायला गेलं तर पेलाग्रा नावाचा आजार वगैरे होतो. ओके, अस्कॅर्बिक आम्ल वगैरे म्हटलं तर अस्कॅर्बिक म्हटलं तर C, ओके, विटॅमिन C आहे हे, आणि याच्यामुळं स्कर्वी नावाचा रोग होतो ना. ओके, स्कर्वी. आणि राहिला प्रश्न रेटिनाल A, याला आपल्याला आत्ता सांगितले रातांधळेपणा. ओके, हां, हे सगळं त्यांची नावं आहेत. ओके, सो हे थोडंसं लक्षात ठेवा. परत पुढं विचारले की मुतखड्याचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कुठली उपचार पद्धती वापरतात, तर मुतखड्याचा नाश करण्यासाठी स्पेशली करून जी काही लिथोट्रिप्सी नावाची असते ना, तर ती त्या ठिकाणी वापरली जाते. बाकी बघायला गेलं तर जी काही केमोथेरपी आहे ती कशासाठी वापरतात, हे कर्करोगाचे पेशी वगैरे नष्ट करण्यासाठी वापरलं जातं. ओके, हां, बाकी याच्याबद्दल कमेंट वगैरे करून द्या. तर बघा, परत सांगतोय, ज्यांनी बॅच वगैरे जॉईन केली नसेल बॅच जॉईन करून घ्या. हे पोस्ट निघेपर्यंत तुम्हाला हे नोट्स वगैरे प्रोव्हाइड केलं जाणार आहेत. ओके, हे DMERसाठी, DHSसाठी, त्यानंतर महानगरपालिकेसाठी, आणि ओव्हरऑल तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल तर सर्व स्टडी मटेरियल एकाच बॅचमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि हे लाईफ टाईम असेल, त्याच्यामुळं लवकरात लवकर जॉईन करून घ्या. तर 7वा प्रश्न काय म्हणतो की काळीपुळी नावाचा जो काही रोग आहे तो स्पेशली करून कशापासून होतो, तर हा एक जीवाणूजन्य आजार आहे. ओके, बॅक्टेरियापासून याचा प्रसार वगैरे होतो, किंवा त्याचं नाव आहे बॅसिलस ॲथ्रेसिस वगैरे म्हणतो ना आपण त्याला. हां, याच्यासमोर येतेच बॅसिलस ॲज इट इज. ॲथ्रेसिस या जीवाणूमुळे वगैरे त्या ठिकाणी होतो. आणि हे जीवाणू स्पेशली करून जनावरांपासून माणसात पसरतात. ओके, हे बॅसिलस नावाचे जे काही जीवाणू आहेत ते जनावरांमध्ये असतात आणि जनावरांचा पासून माणसांमध्ये यांचा प्रसार वगैरे होतो. ओके, सो लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर आता हे आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ वगैरे, याच्यामुळं एक पद्धतीनं मलेरिया नावाचा रोग वगैरे दिसून येतो. हा प्रोटोझोआपासून होणारा रोग आहे. परत व्हायरसच्या बाबतीत बोलायला गेलं तर जे काही आपण बघितलंय आत्ताच HPV म्हणजेच एडस. ओके, हां, HPV एडस जो आजार आहे तो व्हायरसपासून होतो. एडस म्हणा अथवा इन्फ्लुएन्झा जे आहेत ना, ते सर्व व्हायरसपासून त्या ठिकाणी होतात. परत बघायला गेलं की अन्नातील डॅशच्या विघटनाला कुजणे असे म्हणतात. तर अन्नामध्ये जे काही प्रोटीन्स असतात ना,
तर ते जर विघटन वगैरे होत असेल तर त्याला कुंजणे वगैरे म्हणतात. ओके. हां. आणि परत जे कार्बोदके वगैरे असतात, कार्बोदके हे जर विघटन होत असतील तर त्याला म्हणतात आम्ने. ओके. आम्ने. आणि मेदांचं विघटन जर झालं तर याला काय म्हणतात, खवटपणा वगैरे येतो. ओके. तर लक्षात ठेवा, हे छोटे छोटे कॉन्सेप्ट तुम्हाला कोणीही सांगत नाही, त्यामुळं अशा पद्धतीची तयारी करा सगळ्यांनी. परत आता हे पुढचा प्रश्न काय म्हणतो, की आता 9वा आणि 10वा प्रश्नाचं उत्तर काय करा, तुम्ही कमेंट करून द्या. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे, पॉज करून पाहून घ्या. 9वा आणि 10वा. ओके. आणि जेवढे तुमचे जास्त कमेंट्स असतील अशा पद्धतीचे सर्व तांत्रिक मी तुम्हाला यामध्ये शिकून देईन. ओके. हां. आणि काही डाऊट असेल तर अवश्य कमेंट करून द्या. आणि बॅचचे जे काही लाईव्ह लेक्चर्स वगैरे असतील ते तुम्हाला एक सोमवारपासून मिळून जातील. सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. खाली लिंक दिलेली आहे, सो काळजीपूर्वक. बाकी भेटेन पुढच्या भागात. भाग आवडला असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब वगैरे करून द्या, जेणेकरून पुढचे भाग सुद्धा आमचे लवकरात लवकर येतील. धन्यवाद.